असं व्हायचं हिरवाणी होतं डोबानी त्याच्यात पाणी आटलं होतं त्याच्यात घालून मासे मग ते तात्याने काय केलं आपलं दोघांनी आबाने तात्याने धरून आणलं ते आता अयोध्याला गेलता 2 दिवस नाना तिकडच होता नाही का नाना काल या टायमाला नाना मीडिया खायला झाडाखाली पडलो होतो. तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपली शिळी येली कारण त्या दिवशी नानाने कातारलेली होती ती शिळी आज येली या. तर आता बघ आता बारकी करड झाले तिला चाललंय बाळात पण चाललंय काय झालंय बोकडन एक पाटे काय काय दोन्ही मुलगा झाला दोन्ही पण मुलगा इथं दोन्ही बोकडच येत असं. हा बोकड म्हणतात त्याला पण आता हे काय बाळात पण तर त्या दिवशी कातारली बितारली तिला आता आम्ही बरं का त्याला अशी पुसावं लागते अशी बच्चाकून असं अंगात जगून अशी पुसावं लागते. नाना काय करतो आता शिळीला काय पुसतोय जरा तर असं असं त्याला असं पुसावं लागतं ना निपुळून जावं लागतं जरा वाळत्यात ती नाही पुसल्या ती काय गाण तशी राहणार त्यांना. तर आता काय मस्त 2 झाल्या ते बारकी बारकी पिल्ल 2 झाल्यात. तर शिळीचा चिक कधी करता का करतो की बघा अशी पिळून घ्यावं लागते थोडस. हे पहिलं दार आहे ना हा आधी पिळावं लागतं. आता हे सगळा चिक असेल ना हा चिक चिक आता यो संध्याकाळी पिळायची तिला चिक येतो का करता येतो की झालं तिचं बाळात पण रानातच झालं बाळात पण बघा हिरव्यागार चाऱ्यामध्ये बरं का तर रानात चरता चरता तिचं बाळात बंद झालं. हे माय का बघतोय या बघते तुला वाटत हे कोण आहे व्हिडिओ काढतोय माझा. मग काय तर आता शिळी पण झाले बघाळली ती आपली बाळात झाली बिचारी लय ऊन लागते ना लय उन्हात रे झाली उन्हात येऊ लय राका 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 ऊन करतोय. माझी शिमक्या जवळ म्हणजे काय बारीक आहे का वाह! आता उडी पाडवाई चारा खातोय का बारक बघते रे ते ट्राय करते या हा ट्राय करते अशी उजू करतो 2 पाय तिला तिला पण तरसच आता उन्हात आणायचा लय ऊन लागते या. लय ऊन आणि 2 झाली एक सोडून 2 ना पोटात तिच्या किती वाजल्या 2 2.5 वाजले असेल 2 वागावली तिने पोटात बरं का. असं चेक केल्यावर काय कळतं चेक केल्यावर काय कळतं का दुसरं हाय बी का काय हा असं ट्राय करावं लागतं. हा बघावं लागतं ना कारण आता हे शिळी किती वर्षात नाही ती ही येते की 5 महिन्यात 5 महिन्यात ना. तर आता हिला 2च होत्यात का 1 पण होत असं 2 होत्यात का 1 पण होत. आता हिला 5 महिने 5 दिवस झाला असते हा हा 5 महिने 5 दिवस तिला यायला झालं बिचारीला. शिळी गेल्यावर कसं काय वाटतंय आणि आनंद वाटला 2 झाली बारकी बारकी पिल्लं तरी काय पिल्ल म्हणजे लय गुजरी गुजरी येतात. का आता हे उचलून बाजूला ठेवतो आज या जागेवर ठेवतो ना चांगल्या जाग्यावर ठेवावं लागतात कारण गावता या जागेवर ठेवली की म्हणजे त्यांना घाण लागत नाही. आता यांना वागवायचं कसं काय हा वागवायचं आता वागवायची अशी हातात अजून निमा दिवस पडलाय बिराडाव जायला मग त्याच्या हातात घेऊन वागवायची. आता याला कुठला राखायचा काय करायचं आता कसं काय कळणार तुम्हाला. नंतर जरा मोठा झाला ना हा ही का अशी मग अशी घेऊन चालायची हा का अशी घेऊन चालायची असं घेतल्यावर काय होतं असं घेतल्यामध्ये त्यांना काय तरच होत नाही. हा 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 असं ही का अशी ठेवायची मग त्याला काय म्हणायचं करड बोकड बोकड झाले हा बोकड दोन्ही पण बोकड पाठी पण होते त्या एखादीला. आता ह्याला दोन्ही बोकड आहेत. तर आपली मेंढर अशी सरत्यात आमचा व्हिडिओ कसं काय वाटतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही दररोज व्हिडिओ टाकत जाईल नवीन नवीन ते तुम्ही बघत जावा नाही का ना. हो ना आता काय करायचं आता अशी मिर शिर वाळवला त्यात उन्हात आणत काय करतो. तर बाटली पण संघच वागावं लागती बाटली संगच यात तर तिकडे जागा पण गेली. हा इकडे जागा इकडे कंपाऊंड होणार त्यात काय 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 मेंढर बघते ते बघ त्यांना हे काय दिसतंय ना ती बारकी बारकी तोंड चट्टी ना मग काय तोंड जातीत ना ते काय त्या तिकडे घेतो काय जरा जागा बदलून घेतो. तर अशी लांबवावं लागते त्यांना. अशी घेतली ना मग त्यांना ते बरं पडलं. चलो चलो भाई चल
या. ह्या असल्या मोठ्या शेळ्या धनगरी पद्धतीची असतील हा. तुझा बोकडा आला बघ. गावाला देऊ. जाऊ द्या डायरेक्ट उन्हात जाऊ द्या. आला राजा. जाऊ द्या आवाज यायला. त्यांना भूक लागाय बसली हळूहळू आता. ती लगेच वराडली की हिला लगेच कळतं या. बोलो बारकी पिल्लांनो उठा चला. गडे उद्या घरी राहणार हा. तर आता गडी लगेच हाडाकलं ना. मग धावू नाही ना. थोडा टाइम ना गरम होईल उलटे. गडी पोटात होता गडी म्हणते ना. मग काय त्याला पोटात गरम होत असेल का नसेल. पोटात कटलं रे गरम. गाडीवर होती बिचारी. 5 महिने 5 दिवस झाले पोटात. आणि आता ती बाहेर आली गरीब. तर लय बारीक कर्ज झाल्यात. काय म्हणतो तुला दूध प्यायचंय वय. लगेच नाही अजून तू मोठं हो को माझं बोट खाते ना. तर नाना आता अयोध्याला गेलता 2 दिवस नाना तिकडच होता नाही का नाना. काल या टायमाला नाना मिठ्या खायला झाडाखाली पडलो होतो. लय कंटाळा आला होता मला. एवढं लांब जायचं म्हणल्यावर कटळाच येणार कारण लांबचा प्रवास आहे ना. बाबा काय करतो आता. बकरी बघितली पाहिजे. नाना ते उठाय बघतोय. आता उठणार आहे. थोडा टाइम उठल ना. अरे उठू नको बाबा लगेच नाही. थांब आला कटाळा तुला हा. थोड्या टायमाला उठल पियासाठी. गडे बुक केल्यावर मग काय बकरी पण हाणावं लागतं या. तर तुम्हा चिकपण करून दावला आम्ही संध्याकाळी. तर ह्यो मोर आहे नाना. हे मोर आहे ना. आणि त्यो पण काळा मारा आहे. काळा मोरा कर. तर बघा आता शिळीला 2 झाली आणि मेंढीला पण 2 झाली आहे ना. हो ना. तिला मेंढी म्हणतात. ती मगाशी येली ना. हा तिला शिळी म्हणतात. ठीक आहे. बघा आता ही मादी झाली आणि एक नर झालाय. म्हणजे मेंढीला तसं म्हणाय गेलं तर नर मादीच होत्यात. बरं एकच होतं मेंढीला पण आता हिला 2 झाले. 2 म्हणजे हिच्या आईला 2 होतो असते ना. झालं यांचं पण बाळात पण आता काय सांगायचं. अशी पुसावं लागते तुला जरा. आईसारखं झालं. हे जी झालं ना शिवम आहे गत आई ग ते लेक आहे. आणि ह्यो लिओक. ह्यो लिओक. बाबा तो मार मार. चिळ फोडावं लागते अशी. तर नमस्कार मित्रांनो. तर दिवस पण मावळा गेलाय. काय चाललंय ना. चालते बाबा. हातात बाटली पाण्याची. बंगल्यावर गेलो माझ्या पाणी आणलं. वावरात पाणी आटलं त्यामुळे मी राहता खातली जरा. पाणी कमी झाले. पाणी असल्यावर काय झालं बकरं पण खात नाही त्याला. सध्या काय चाललंय. भारी पाणी आटलं. तर दिवस पण मावळला आता. चांगल्या घर फोडली जाय आता. खाते नाही पण चांगले. पाणी कमी असल्यावर कसं होतं बरोबर चांगलं फिरत. पाणी असल्या पण चिखलात फिरत नाही ना. चिखलात नाही फिरत. आज वेळेस पोट भर खाते या. आणि आज वेळेस जरा मेन राहतं बरं झालं. किती दिवसात आणले मीडिया आज. जरा बरं पडतं. पाणी पितो तुला. पाणी पियाचं ना. काय पाणीच नाही मागायचं बसून. आता पाणी पण आणलं कसं गार पाणी बघ. अरे फ्रीजचं पाणी आणलं ना. फ्रीजचं पाणी आणलं ना. भारी जोडीदार होता आपला तिथं. असं का. मग काय काय आता जुनी ओळख आहे. आई वडिलांची आपल्या. हो चाललंय. इतके चालले त्याच्यामुळे. मग काय आज बरं झालं परिवाराचा. हा लय भारी झालं. आणि ऊन तरी काय लय लागते ऊन. बरं का ऊन पण लय लागते. काय करतो बाबा. सारखी पडते.
काय सकाळचं पुन्हा नाही जेवण पण जाय ना सकाळचं जेवणच खावा ना आजी घास घेऊन आता जीव पडायचा नाही बघ. आता पडाय म्हणजे पक्काच झालाय पडायला आता मी जेव्हा वाड्यात बकरी वाड्यात गेल्याशिवाय काय येतं जेव्हा आता वाड्यात अजून तासभर लागत सकाळचं का भरपूर जेवत नाही उन्हाची तापमान उन्हामुळे जेवण जात नाही का? त्यामुळे जेवणच जाईल लय ऊन नुसतं पाणी माणूस नुसतं पाणी पितं या दिवसात मी 2-3 लिटर पाणी पित असेल. मग एवढं पाणी पितंय म्हणजे काय बारीक ऊन आहे काही लय ऊन ना तर पाणी पितं या आण ग नाही आण खावानाच आता घरी गेला काय? हल्ला असतं तर बकऱ्या का कोण नाही आपल्या आज रविवार आहे काय? आज रविवार आहे पण नेऊ काहीतरी संध्याकाळी भाजी बी काहीतरी मुळे बिळ्याची भाजी नेऊ. असं काहीतरी नेऊ आज का? मग आता काय काय का दररोज तरी पैसे आहेत का बाबा आपल्याकडे हा? हे आपण बकरी वाळायची हा मग आता वाळायची बघ काहीतरी केलं पाहिजे का? काय भाजी मुळे बिळ्याची नेऊन नाही मेथी बिथीची काहीतरी गावलच हा आज तुम्ही लय डेंजर बेत केलाय हा? हा? लय डेंजर बेत केलाय. हा मग गावलं तर काय मच्छी बिच्छी नेऊ आहे जरा नाही तर मग हाय आपली मेथीची भाजी बिची बाबा काय करतो हा हा काय केलंय? की होय हा ते मास बाबा इकडं खालती वाज पाणी एका बाजूला आटलं होतं कोपऱ्यात आणि मग ते हे गेलं बघित व्हायचं मेंढरासाठी गेलं बघित त्यांना वाटलं की वाळलंय ना तशी मोरं बोलीत न्यायची मोरं गेलं तर तुझं मोरं जातं ते वाळलाच दिसलं वावर ना मग थोडं कोपऱ्यावर गेलं तर मग असं व्हायचं हिरवाणी होतं डोहा पाणी या त्याच्यात पाणी आटलं होतं मग त्याच्यात गावलं मासे मग ते तात्याने काय केलं आपलं दोघाने आबाने तात्याने धरून आणलं ते मासं ते किती वाजत तर इळाचे वागावलं मगाशी आणलं 5 वाजता घरी मग आता ते जे बनवलं धुतलं चांगलं नाला चाललाय त्या नाल्यात नेत होतं धुयाला ते नाल्यात धुवून आणलं आणि मग आता ते जे ते चाललंय शिजवायचं काम. तात्या कुठून आणलं? उतरायचे लगेच झालं का? उतरू का हो? लय बरं व्हायचं लय मग खरा हे होईल ना खरा विराट होईल हा कसं खराड होईल? वाप होईल हा बा नको घालू भरण नाही नको घालू असं बरं घालावं लागतं. खात्यात ती आपली दोघच खाणार आहे तू नाही खात मी नाही बा खाता का? नाही बाबा ते झालं मला मी आलेच मासा म्हणजे आपण खालाच नाही आमचं मासाऱ्याला तर लय येडा असायचं खरं मासं आणायचं ते खराट लागायचं हा ते मासं कवा तरी आम्ही खायचं पण ह्यो मासा म्हणजे मी आपण खालाच नाही खायचा बरा लागतो जरा. लागतं पण आपण ते मला खाऊच नाही वाटत खाल्लं तर आपलं खाडणीला थोडंसं खायचं मटण बाकी इतर काय खाणार